नक्कीच थोड्या वेळात आता काही वेळातच दोन्ही ठाकरे बंधूची पत्रकार परिषद इथं संपन्न होणार आहे। सध्या आपण बघू शकतात की बॅनर इथं लागलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंचा यांचा फोटो आहे, खाली पत्रकार परिषद आणि तारीख आणि वेळ वार दिलेला आहे। कधी पाहायला गेलं तर बाळासाहेबांचा फोटो दोन इथं विशेष चिन्ह आहेत। एक जे उद्धव ठाकरे यांना दिलेलं मशाल चिन्ह आहे तर राज ठाकरे यांचं रेल्वे हे चिन्ह इथं पाहायला मिळतं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा हा फोटो आहे। ज्यावेळेस जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वीचा हा फोटो आहे। 1995च्या सुमारेचा फोटो हा आहे आणि ह्या फोटोची वैशिष्ट्य आहे की हे फोटो काढताना दोन्हीही बंधू एकत्र होते। नाशिकच्या मेळाव्यामधला तो फोटो आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर काही वेळातच ह्या संपूर्ण पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि दोन बंधू एकत्र येतात। 25 वर्षानंतर दोन बंधू एकत्र येतात। त्यांची भावनिक साथ आहेच, त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या देखील ही महत्त्वाची मानली जाते। कारण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली, त्याच्यानंतर सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं साठली होती आणि काही प्रमाणात राज ठाकरे यांनी देखील टीका केली होती की अशा प्रकारे पक्ष फोडू नये। मात्र आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन भाऊ एकत्र येतात, याचा फटका महायुतीला बसणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जवळपास 29 महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र राहणार आहेत आणि याच अनुषंगानं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांना कितपत फायदा होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। बेस्टची निवडणूक होती, बेस्टच्या निवडणुकीमध्ये दोन्ही बंधू एकत्र आले होते। हा पहिला प्रयोग होता, तो पहिला प्रयोग त्यांचा कुठेतरी फसला होता। आता मात्र महानगरपालिकेच्या अनुषंगानं एकत्र येत आहेत, आज घोषणा करत आहेत, अधिकृत घोषणा करत आहेत। या घोषणेनंतर महापालिकेमध्ये त्यांना बळ मिळते का, महानगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण होते का हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र महानगरपालिकेच्या अनुषंगानं दोन भाऊ एकत्र येत आहेत, पण येणाऱ्या विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल 2029मध्ये त्यावेळेस नेमकं याचा काय परिणाम होतो, याचा काय फायदा होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। मात्र आत्ता काही वेळातच जवळपास 12 वाजताच्या सुमारास ही पत्रकार परिषद संपन्न होईल। या पत्रकार परिषदेला राज ठाकरे, उद्धव ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येते। मात्र सध्या तरी दोन खुर्च्या इथे लागलेल्या आहेत। इथं बॉम्बचे पथक असतील ते इथे आलेले आहेत, ते VIP पर्सन जे, कारण उद्धव ठाकरे यांना Z+ सिक्युरिटी आहे, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांची पाहणी इथले स्थानिक पोलीस असतील किंवा बॉम्ब शोधक पथक असतील हे इथं करत असतात आणि त्याच अनुषंगाने आता ही पूर्ण रेकी करून त्याच्यानंतर हा इथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येथील। मात्र येणाऱ्या काळामध्ये नेमकं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर काय मुंबई महानगरपालिकेमध्ये परिणाम होतो, कारण त्याचा फटका महायुतीला बसतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण कल्पेश सुमित